क्षेत्रामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि लोकांच्यासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध होणं गरजेचं, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर। वैद्यकीय क्षेत्रामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि लोकांच्यासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे। सरकारी त्याचबरोबर खासगी तत्वावरील चांगल्या सुविधांचा सुद्धा पुरस्कार आणि प्रोत्साहन केलं गेलं पाहिजे, असं मत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले। सांगली जिल्ह्यातील मिरज येथील युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालयाचे उद्घाटन मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी खासदार विशालदादा पाटील, आमदार सुरेश भाऊ खाडे, आमदार इंद्रिस नायकवडी, ज्येष्ठ संपादक संजयजी भोकरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे, जनसुराज्यचे नेते समित कदम यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। उच्च दर्जाची आरोग्य सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी मिरजेतील 45हून अधिक तज्ञ डॉक्टर एकत्रित येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालय उभा केले। या रुग्णालयात एकाच छताखाली सर्वसमावेशक क्रिटिकल केअर सेवा दिल्या जाणार आहेत। युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल रुग्णालय 150 बेडचं असून 60 बेडचा क्रिटिकल केअर विभाग आहे। अनुभवी आणि अतिदक्षता विभाग, तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असून सुसज्ज कॅथ लॅब टीम आहे। डायलिसिसची सुविधा आणि नवतंत्रज्ञान ऑपरेशन थिएटर्स, सिटी स्कॅन, USG एक्स-रे लॅबोरेटरी असून या रुग्णालयात 24 तास अत्यावश्यक सेवा दिली जाणार आहे। डॉक्टर दिलीप टकले, डॉक्टर शिरीष चव्हाण, डॉक्टर शिशिर गोसावी, डॉक्टर सानिका प्राणी, डॉक्टर शबाना मुजावर, डॉक्टर विनोद परमशेट्टी, डॉक्टर रियाज उमर मुजावर, डॉक्टर सूरज तांबोळी, डॉक्टर सोमशेरवर पाटील, डॉक्टर विक्रमसिंह जाधव, डॉक्टर अमित गाडवे, डॉक्टर अमित जोशी, डॉक्टर सारंग गोसावी, डॉक्टर अभिमान पवार, डॉक्टर आरती पवार, डॉक्टर विश्वनाथ पाटील, डॉक्टर गीता कदम, डॉक्टर गौरव फले, डॉक्टर अनुराग चव्हाण, डॉक्टर रोहित कदम, डॉक्टर अविनाश पाटील, डॉक्टर भास्कर प्राणी, डॉक्टर जय धवल भोमास, डॉक्टर योगेश जमगे, डॉक्टर सुधीर कदम, डॉक्टर राहुल गोसावी, डॉक्टर अंकिता गोसावी, डॉक्टर रणजित पाटील, डॉक्टर अश्विनी पाटील, डॉक्टर साबेरा तांबोळी, डॉक्टर कौसर मुल्ला, डॉक्टर आदिती फले आणि डॉक्टर श्रुती परमशेट्टी या मिरजेतील तज्ञ डॉक्टरांनी एकत्रित येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालय उभा केलंय। पण एक अत्यंत चांगल्या पद्धतीची सेवा आपण सगळेजण लोकार्पण करतोय आणि त्या निमित्तानं लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं मेडिकलच्या सुविधेमधलं एक अत्यंत चांगलं दर्जेदार अशा पद्धतीचं युनिट आपण सगळेजण चालू करतोय। त्याबद्दल आपल्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो। खरं तर अलीकडच्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीची प्रगती, सुविधा आणि वेगवेगळ्या पद्धतीची माध्यमं उपलब्ध झाली पाहिजे। लोकांना आरोग्याची सेवा अत्यंत दर्जेदार झाली पाहिजे आणि ती दर्जेदार होत असताना एका बाजूला शासकीय पातळीवरती आणि दुसऱ्या बाजूला प्रायव्हेट तत्वावरती सुद्धा ज्या ज्या गोष्टी चांगल्या असतील त्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं पुरस्कार, प्रोत्साहन हे दिलं पाहिजे। आणि मला वाटतं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आरोग्यमंत्री म्हणून उपस्थित असताना निश्चितपणानं आजच्या युनिकच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक चांगली सेवा आपल्या राज्यामध्ये सुरू होते याचा निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहे। मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 गोष्टी ऑब्झर्व केल्या। खरं तर डॉक्टर आणि डॉक्टरांची सेवाभावी वृत्ती याचा अलीकडचा संबंध फारसा कमी व्हायला लागला आणि अशा वेळेला ज्या पद्धतीनं चव्हाण सर भाषण करत होते आणि मगापासून आम्ही तासभर तुमच्याबरोबर आहोत, पण ज्या पद्धतीनं तुमची प्रत्येक टीममधला माणूस हा एक समाजाप्रती एक वेगळ्या पद्धतीची जाणीव ठेवून काम करतोय ते बघितल्यानंतर निश्चितपणानं या क्षेत्रामध्ये ज्याची गरज आहे ते काम आपण सगळेजण करताय असं मला वाटते। म्हणून सुद्धा मी आपल्याला शुभेच्छा देतो।